उद्या रविवार आल्यामुळे रात्री उशीरपर्यंत खेळायच्या मनसुबा मनात रचून हुरळून जायला झालं होतं. दाराबाहेर चपला काढणार तेवढ्यात आमच्या शेजाराच्या बकुळा आजीकडे पोस्टमन आला. बकुळाबाई शिंदे, तार घ्या. त्याने आवाज दिला. बकुळा आजी बाहेर आली आणि तिने तार हातात घेतली. तिच्या चेहऱ्यावरचं हास्य क्षणात गायब झालं. हात थरथर कापायला लागले. काय झालं आजी? आईने आतून विचारलं. बकुळा आजीने तार उघडली आणि एकदम बसूनच गेली. अरे देवा, एवढंच तिच्या तोंडातून निघालं. आम्ही सगळे तिच्या भोवती जमा झालो. मला काही कळेना, पण वातावरण अचानक भारी झालं होतं. आईने तार हातात घेतली आणि मोठ्याने वाचली. तातडीने या बाबांची तब्येत खूप गंभीर आहे. क्षणभर सगळे स्तब्ध. आजीच्या डोळ्यात पाणी. आई तिचा हात धरून बसली आणि मी तिथेच उभा. पण माझ्या डोक्यात एकच विचार, ही तार म्हणजे काय भानगड आहे? कारण त्या आधीपर्यंत माझ्यासाठी तार म्हणजे फक्त सिनेमातली गोष्ट होती. त्या दिवशी संध्याकाळी मी आणि माझे मित्र खेळायला बाहेर गेलो. पण मनात कुठेतरी ते दृश्य अडकून राहिलं होतं. आजी रात्रीच निघून गेली. दुसऱ्या दिवशी रविवार असूनही काहीतरी वेगळं वाटत होतं. आणि तेव्हाच आईने मला हाक मारली. अहो, जेवण झाल्यावर जरा टेरेसवर चला. काही बोलायचंय? बस काळजाचा ठोका तिथेच चुकला. मी विचार करू लागलो. मी काय केलंय? काल खेळताना काच फोडली का? शाळेत काही प्रॉब्लेम? की आजीच्या तारशी माझा काही संबंध? टेरेसवर गेलो. आई शांत उभी होती. गौरव, ती म्हणाली, तुला एक गोष्ट सांगायची आहे. मी घाबरून उभाच. काल जे पाहिलंस ना, ते आयुष्य आहे. कधीही काहीही होऊ शकतं.